नमस्कार. टेस्टी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी मऊ लुसलुशीत, पचायला हलकी आणि बनवायला तितकीच सोपी अशी डाळ खिचडी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. डाळ खिचडी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे. तुम्ही मिक्स डाळीसुद्धा घेऊ शकता. मिक्स डाळीचं प्रमाण 1 वाटी मिक्स डाळ आणि 1 वाटी तांदूळ असं घ्यावं लागेल. आता त्यानंतर डाळ आणि तांदूळ 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता यामधील पाणी काढून टाकूयात आणि त्यानंतर डाळ आणि तांदूळ शिजेल इतपत पाणी घालायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या घालू शकता. मी या ठिकाणी बारीक चिरलेलं गाजर, बारीक चिरलेले फरसबी आणि बारीक चिरून बटाटा घेतलेला आहे. आता या सर्व भाज्या मी यामध्ये घालणार आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद घालून मिक्स करून घेऊयात. आता डबा कुकरमध्ये ठेवून कुकरला झाकण लावून कुकरच्या 2 शिट्ट्या करायच्या आहेत. 2 शिट्ट्यांमध्ये डाळ आणि तांदूळ एकदम व्यवस्थित शिजतात. कुकर थंड झाल्यानंतर डबा बाहेर काढून त्यामधील डाळ आणि तांदूळ थोडेसे मोकळे करून घ्यायचे आहेत. बघू शकता डाळ आणि तांदूळ एकदम व्यवस्थित शिजलेले आहेत. आता याच्या फोडणीसाठी कढईमध्ये 3 चमचे तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर मोहरी घालूयात. त्यानंतर जिरे, 2 तमालपत्र, 2 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा, कढीपत्त्याची 7 ते 8 पानं आणि सुक्या 3 ते 4 मिरच्या घालायच्या आहेत. आता हे सर्व मिक्स करून घेऊयात. त्यानंतर 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा तेलामध्ये लालसर होईपर्यंत परतायचा आहे. कांदा लालसर झाल्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला अर्धा टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो तेलामध्ये मऊ होईपर्यंत परतायचा आहे. टोमॅटो मऊ झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालूयात. मीठ डाळ आणि तांदूळ शिजवताना सुद्धा आपण घातलेलं होतं, त्यामुळे त्या प्रमाणात मीठ घालायचं आहे. आता हे सर्व पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. त्यानंतर शिजवलेले डाळ आणि तांदूळ याच्यामध्ये घालायचे आहेत. डाळ आणि तांदूळ मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. डाळ आणि तांदूळ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये साधारणतः 1.5 ते 2 वाटी पाणी घालायचं आहे. पाणी घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. बघू शकता या पद्धतीनं याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. त्यानंतर उकळी आल्यानंतर झाकण ठेवून मंद आचेवरती 5 ते 7 मिनिटं पुन्हा एकदा खिचडी शिजवून घ्यायची आहे. मध्ये मात्र 2 ते 3 वेळा खिचडी हलवून घ्यायची, नाहीतरी ती कढईला लागू शकते. 5 मिनिटानंतर झाकण काढून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. शेवटी याच्यामध्ये कोथिंबीर आणि 1.5 ते 2 चमचे तूप घालून पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे. अशा पद्धतीने आपली मऊ लुसलुशीत खिचडी तयार आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.